आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे. आली मुखावाटा अमृत वचने किंवा आली मुखावाटे अमृत वचने दोन पाठ आहेत. उत्तीर्णता येणे नोहे जन्म. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. शृंगारिले बाळ कौतुके आली मुखावाटे अमृत वचने. उत्तीर्णता येणे नोहे जन्म. विठ्ठल स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी. असा आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे. आली मुखावाटे अमृत वचने. उत्तीर्णता येणे नोहे जन्म. प्राप्त प्रसंग काकूंच्या प्रथम पुण्यस्मरणाचा आहे. मी थोडा जरी महाराज असलो तरी त्यांच्यात लहान आहे. आणि शास्त्रामध्ये असा संकेत आहे टिळकर महाराज की मोठ्या माणसाचं छोट्याने नाव शक्यतो घेऊ नये. आदरानं घेणं वेगळं. काही नावं अशी आहेत सकाळी सकाळी घ्यायचीच नाहीत. शास्त्रात सांगितलं प्रभाते नाम न घ्यावे माकडाचे. अशी काही आपल्याला परंपरा आहे. आज काकूंचं पुण्यस्मरण आहे. वर्ष या गोष्टी झालेली आहे. अधिक मासामुळे थोडासा विचारात काही बदल होता. आमचं ठरलं बसून की काका म्हटलं याच वेळेला आपण करायचं आहे. आणि काकांच्या संदेशाप्रमाणे या ठिकाणी वर्षापूर्वी विभाव वार्तस्य मरण अन्न जननी वेवच कंठे बधवा दृढम सूत्रम यत्रस्तम तत्र नेते एक सूत्र आहे. त्या सूत्रावर मी स्वतंत्र कीर्तन करत असतो. म्हणजे लग्न कोणाबरोबर होणार, अर्थ किती कसा कुठे मिळणार, मरण कसं येणार. सर्वाच्या मरणात सारखे पण नाही, सर्वाच्या भोगात सारखे पण नाही. भिन्न भिन्न असा भोग भिन्न भिन्न कर्माने आपल्याबरोबर आणलेली सुदूरे घाताने अपघाताने आत्मघाताने आघाताने
क्वचित मरण आहे ते सहज आहे आणि आपण झाकेले घटीचा दिवा म्हणतो तसं. आणि हा परिवार आणि आपल्या काही बाळाने घेतलेले पाहण्याकरता गेला असताना त्यांच्या ललाटी हे मरण असं लिहिलं होतं आणि त्या दृष्टीने ते त्यांचं आपल्यातून जाणं झालं. याची तीव्र जाणीव मुलांना, कन्येला, सुनांना गेली वर्षभर, विशेष करून गुरुजींना. कसं आहे, व्यक्ती गेल्यावर तिचं महत्त्व कळतं. विठ्ठल विठ्ठल मी माझ्या आयुष्यात 50 वर्ष प्रेरक आहे, या गावचा परमार्थिक गुरु आहे. पण गुरुजीला एवढं रडताना आबा मी कधी पाहिलं नाही. म्हणजे माणसाला ती व्यक्ती गेल्यानंतर काय त्याचं गुण ते आठवत असतात. व्हावा वाटे जना तुका म्हणी साठी गुणा. आणि म्हणून आजचा जो दिवस असतो तो त्या गुणाचं स्मरण करणारा, आपल्याला दिलेल्या स्मृती, आठवणी. या वर्षभरामध्ये या कुटुंबावर फार प्रेम केलं अनेक लोक. काही तर महिन्याला आम्ही भजन करायची भजनी गावगावची येऊन गेले. बुवांच्याकडे ती जबाबदारी होती, श्रीरंगबाकडे. त्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. खरं तर माझा संकल्प होता की दर महिन्याला यायचं, पण मलाही एक दिंडी सोहळा आला तिकडचा तेरवडीचा. तो माझ्याकडे मुक्काम असल्यामुळं साहेब म्हणलं असं असं आहे ना काय म्हणे, प्रकृतीने एकदा डोळ्याचं मध्ये ऑपरेशन झालं. म्हणजे सर्वच ठिकाणी 2-4 महिने आम्हाला येता आलं नाही. त्याची खंत आम्हाला दोघालाही आहे, कारण आम्ही शब्द दिला होता. घरातले घटक म्हणून आम्हाला वेगळं कधी साहेबांनी या परिवाराने मानलं नाही. आणि विशेष करून तो संकल्प आज कडेला गेलेला आहे. ज्या ज्या ग्रामस्थांनी भजन केलं, भजनी मंडळाने, त्यांना मी धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जे जाणं झालेलं आहे त्या विभूतीने समाजाकरता काय दिलं त्याच्यावर त्याची उंची असते, लक्षात ठेवा. बहुधा बऱ्याच वेळेला मोठ्या माणसाची ओळख करून देताना ती आईकडून करून दिली जाते. शिवाजीराजांच्या मोठेपणाला जिजाऊ जबाबदार आहे. गोपीचंद राजाच्या मोठेपणाला मैनावती आहे. तसं प्रत्येक ज्ञानदेवांच्या मोठेपणाला रुक्मिणी धन्य धन्य तेची खुशी ज्ञानदेव जन्मले असं वर्णन आहे. म्हणून अभंग छोटेखानी घेतलेला आहे. वेळेमध्ये आपल्याला पुष्पवृष्टी करायची आहे. फुलं शक्यतो इथं आणून ठेवा. फुलं सर्वांनी दर्शन झाल्यानंतर ती इथं फुटोला व्हायची. पायदळी फुलावर तोडवली जाणार याची आपण दखल घ्यायची. या परिवारावर प्रेम करणारे आताच मंडपघर भरलाय. अजून खूप लोक रस्त्यानं चालत आहेत. जे काही त्यांना सेवा देता आली, साहेबांना देता आली, बारक्या साहेबांना देता आली, परिवारातल्या मंडळीला देता आली, ते कुठेतरी एकमेकाची ऋणानुबंध असतात आणि त्या ऋणानुबंधातून उतरावं. आता ही बाधेची मंडळी इतक्या 2 वेळा आलेत. खंडाळा तालुक्यात गाव आहे. आमची राहूची मंडळी पाहुणेच आहेत 2. यांची संस्था आहे मोठी. 50 विद्यार्थी शिकवतात. टिळेकर महाराज राहूचे. हा 94 बाबाचा नातू आहे महाराज. जी मोठी पालखी सोहळा 2 ठिकाणी जागा आहे. ज्या कागदपत्रात काय अडचण होती पंढरपूरला, ती साहेबांनी ती अशी दुरुस्त करून दिली. मला 5-10 वेळा श्रीराम म्हणायचा. तर तो उत्तम कीर्तनकार आहे. आणि देशपांडे काका आमच्या 5-6 तालुक्यात त्याचा मृदुंगाला कोणी हात धरायचा नाही. नंतर शेवटच्या टोका आपण त्याला बोलायला लावणार, वाजवायला लावू. आणि मग मला म्हटलं आता आपण असंच करू, या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाऊ. तुम्हालाही त्या निमित्ताने सर्वांचे परिचय होईल. महाराजांचा पहिलाच परिचय झाला आहे. मला खळदगावची ही एक पोच चांगली मिळालेली आहे की आता खळदगावचं नाव मी जरी टाकलं नाही पत्रिके हो, तिकडचं जरी टाकलं तरी बुवा आता टाळी वाजवायची बुवा करता एकदा. चांगलं काम आहे आणि आठवण ठेवलेली आहे. ते कुठेही गेलं की माझं गुरु म्हणून नाव सांगतात. नाही तर आता कलियुग आहे, गुरुला घोडा लावायला बुवा निघाले सारे की ज्याने आपल्याला 10 शिकवला, काही मृदुंगाचे बोल शिकवले. आपली अरे असं होतं रे, आवाज कट होऊ देऊ नको.
सारखं नको हात लावू. मग त्यांनी घोटाळू, तुला खुर्ची घे एखादी बसाय. उभं राहिला ना मला त्रास होतो, ते उभं राहिल्यावर खाली बस, हातच लावू नको, काय करू नको, बस. डिगा भाऊ करता एकदा टाळी वाजवायची, 50 वर्ष परमार्थ आपल्या माणसाने. काकड्याला 2 आहेत का 10 आहेत काय कोणी येत नाही, काय देणं घेणं नाही. स्वतः स्पीकर लावणार पांडुरंगाच्या रामाच्या मंदिरात. आज तुम्हाला तीच चिंता पडली होती, बाळा तुला 100 मार्क आहेत, आज उत्तम साऊंड सिस्टम दिली, टाळी वाजवा त्याच्याकरता, चांगला आहे. तेव्हा जे काही साहेबांना योगदान देतात आलं, दोन्ही साहेबांना, त्यामागे आईंचा आशीर्वाद आहे, वडिलांचा आशीर्वाद आहे. मी भागवत कथेमध्ये 5 प्रकार सांगत असतो. महाराज तुम्ही ध्यानात ठेवायचे, सांगत जायचे. त्याच्यात पहिला क्रमांक शास्त्रानं लावला तो आई वडिलाचा आशीर्वाद, दुसरी गुरुची कृपा, तिसरे साधनेवरचं प्रेम, साधनेवरची आणि चिकाटी, चौथं प्रारब्धाची अनुकूलता, आणि 5वी गोष्ट आहे तो ईश्वराचा देवाचा प्रसाद. विठ्ठल विठ्ठल. थोडं या प्रसंगाकरता बोलतो, चटकन अभंगाकडे जातो. अभंगावर अधिक बोलणार आहे मी. त्यांच्या जाण्यानं 3 मुलं आहेत. लताताई एकुलती कन्या, त्या शिक्षितच आहे. त्यांनी अनेक मुलं घडवलेली आहेत. त्या हायस्कूल टीचर होत्या. जावई नोकरीला असताना मी आणि बालचंदनगरला जायचो. काय कुणाच्या हातून कोण काय घडलं काय सांगता येणार नाही. तिला सुद्धा सांगता नाही लताला आमच्या की माझा एखादा शिष्य कलेक्टर झाला का, PSI झाला का, नेता झाला का, सांगता येत नाही. गुरुजींचं जीवन पहा, त्यांना सुद्धा माहीत नसेल की माझा एखादा शिष्य एवढा मोठा झालेला आहे. अशा प्रकारचं जे शिक्षणाची आणि आरंभातच एक कुटुंब शिक्षित असल्यामुळं अशा पद्धतीने काम करण्याचा छोटा विनम्रपणे, हे फार महत्त्वाचं आहे. मी अधिकारी असा रुबाब कधी या मंडळीनं गाजवलेला स्वप्नात सुद्धा येणार नाही, कुणाच्या तिथं येणार नाही. अशा प्रकारचं आहे. परवा 2-4 दिवसापूर्वी बुवाला सारखं मी रागवायचो. अरे सारखं उन्हात बुवांना आणि साहेबांना फिरू नको निमंत्रण द्यायला. ज्यांना 10-5 माणसं सिक्युरिटीला सवय लागली त्या माणसाला तू उन्हात फिरवतो म्हणलं, अरे बुवा आजारी पडतील साहेब. पण नाही त्याचं मोठेपण. साहेबाची पत्नी तर मोठ्या कुटुंबातली महाराज दळवी साहेब जे राज्याचे सहकार आयुक्त होते, या जिल्ह्याला कलेक्टर होते. हे सर्व आणि महाराज सहज होत नाही. तुम्हाला एका श्लोकात सांगतो, अर्थ करत बसत नाही. मानुष्यंवर वंशजन्म विभो दीर्घायु आरोग्यता सन्मित्र सुसुता सत्यप्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय जयो सत्पात्रदाने रतीही. त्याचं उत्तर पदावर शेवटच्या दिलंय, आम्ही नको मारून देऊ. ते विना पुण्येन त्रयोदश गुण संसारीनो दुर्लभा. पुण्याशिवाय या गोष्टी जोडत नाही. तर त्या साऱ्या पद सांगितलं मला खूप वेळ लागेल हो. 13 पद सांगायला त्याच्यातच कीर्तन जाईल. विठ्ठल आणि ती सारी पद या कुटुंबाला लागू होतात. वरवंश मनुष्याचे वरवंश विभव वैभव आहे, दीर्घायुष्य आरोग्य सारा बघा तुम्ही. सुसुता सत्यप्रियतमा, जसं आपण कांता मृदुभाषेने म्हणतो ना, तसं काकूंचं बोलणं मृदुभाषी, साच आणि मवाळ मी अभंगात बोलेल. अशा पद्धतीनं सर्व त्यांच्या जीवनात त्यांनी जपण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या ऋणातून कुठेतरी आपल्याला उतराय व्हायचे, प्रत्येकाला व्हायचंय. पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र. तू कोणाला सुद्धा ना करत नाही. माझे झाले गयावर जन फिटले फिटले पितराचे ऋण. माझे झाले गयावर करतात. चौथं म्हणलं वारकरी पद्धत अशी आहे, देवाचं ऋण आहे आपल्या डोक्यावर, देशाचं ऋण आहे आपल्या डोक्यावर, गुरुचं ऋण आहे आपल्या डोक्यावर, भूमीचं ऋण आहे. खूप खूप सांगता येतील. गुरुचं ऋण आहे आणि देवाला सुद्धा ते ऋण वाटलं म्हणून ऋण फेडावया अवतार केला.
अविनाश आला आकाराची. ते माझं चिंतन नाही, कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय अभंग वेगळा आहे. माझे मित्र बाबासाहेब इंगळे सांगायचे 3 दैवत मानायचे. एक ग्रामदैवत, कुलदैवत आणि पितृदैवत. या सर्वांच्या ऋणात आणि मुक्त होण्याकरता, ते ओझं उतरवण्याकरता आणि आपण आपल्याला या सर्व धार्मिक अशा प्रकारच्या क्रिया विधी वगैरे सांगितलेल्या आहेत. त्यातला हा विधी आहे. अशा पद्धतीनं अभंग घेताना ज्या अभंगामध्ये माय बाप हा असा उल्लेख मुद्दामून आणि संत प्रकरणातील अभंग आहे. तुम्ही आता तुमच्याकरता कीर्तन आमची टेप करून ठेवत जा. नंतर आता त्या दिवशी खरं बोरकरच्या महाराजांच्या बोरकर महाराजांकरता टाळी वाजवा एकदा. आता ऐसे कोणी होणे नाही. मला वाटतं दिनेशने केलंय ते तुम्ही घ्या, कारण मला पुन्हा असं घडेल मला वाटत नाही. आता राणीताई आमची बसली कीर्तन करते, म्हणजे महाराज काय वाणी होती आणि काय तो प्रसंग होता. ते प्रसंग करत असतो ते, आणि त्या दृष्टीने तुम्हाला काही देता येईल आम्हाला समाजाला देणारच आहोत आम्ही. गेली 50 वर्षे हे काम गुरुनी आमच्या सद्गुरू शांतीनाथ महाराज कृपेनं, कृपाशीर्वाद चौरनाथ बाबाच्या कृपेनं आम्ही करतच आलेलो आहे. त्याचा उल्लेख आता सन्मानपत्रावर दिलेला आहे. मला अधिकचं बोलायचं नाही, पुढे जायचं आहे, अभंगावर बोलायचं आहे. संतपर अभंग आहे. संतांचा अभंग संतांच्या साहित्यामध्ये का आला? हो ठीक आहे, देवाचं वर्णन संतांनी केलं, पण संताचं वर्णन संतांनी केलं हे कसं काय असं तुम्हाला वाटेल. त्याचंही उत्तर देऊन टाकतो. ज्ञानेश्वर महाराज त्याचं उत्तर देतात. तेवी तया महापरस्परे बाहेर नामाचीच अंतरे अंतुवट वस्तू विचारे मी तेच ते. देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा 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 करतो. देव समर्थ आहे, देव स्वतंत्र आहे, देव उदार आहे, देव कृपाळू आहे. तसंच आहे संताचं. संत समर्थ आहेत, संत स्वतंत्र आहेत, संत उदार आहेत आणि संत कृपाळू आहेत. कडवी वेळ सांगायला खूप वेळ लागेल. मी जरा शास्त्रीय चिंतनात तुमच्याकरता बोलतोय. माझं भाग्य 5 कीर्तनकार आहेत कीर्तनाला आणि टाळ घेऊन उभे आहेत. संतांचा परिचय, देवाचा परिचय करून देताना स्वरूपाने, संबंधाने, पुन्हा उपमेनं आणि कार्यानं अशा 4 पद्धती दिलेल्या आहेत. तिथे सहज मी आंधळा गा, इथे स्वरूपाने आपल्या गुरुचा परिचय करून दिला. ज्ञानोबाने आता सकळात बघू माझा स्वामी श्री, हे स्वरूपाने ओळख आहे. लक्षात ठेवा. कुठे कुठे स्वतंत्रता आहे, कुठे कुठे उदारता आहे, आणि त्याच्यापेक्षा ही उपमा दिली. संतजनी माय बापे, वेळ मिळाला त्याच्यावर शेवटच्या कडेवर बोलणारच आहे. अशा पद्धतीनं महाराजांनी हा जो अभंग लिहिलेला त्याचा उपक्रम करण्याकरता थोडा विचार आपल्याला सांगणार आहे. उदारतेमध्ये, दातृत्वामध्ये, कारण दाता हा देण्याकरता समर्थ लागतो. आपल्या विचारसागरामध्ये गुरुचं वर्णन करताना तो गुरु श्रोत्रिय असला पाहिजे, तो ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, तो कृपाळू असला पाहिजे. म्हणजे जसं गुरुला तितकं असलं पाहिजे तसं शिष्य तो त्या पात्रतेचा पाहिजे. लक्षात ठेवायचं असं आहे ते. आणि म्हणून मी थोडा एक विचार आपल्या पुढे मांडणार आहे. अभंगात प्रवेश होईल अशी सोपी गोष्ट मला सांगतो. इथे अभंगाचा जो आरंभ केलेला आहे तो वर्तमान काळातल्या शब्दाने केलेला आहे. आजीचे म्हणजे आजीचे आजोबाचे आजी नाही बरं का, नाही तर घोटाळा होईल. हो, हे आजी शब्द आलेत ना. धन्य आजी दिन, हो, आजी संसार सुफल झाला गे, हे वर्तमान काळ आहे.
आज म्हणजे कालपर्यंत जे होतं ते आज नाही राहिलं, आज वेगळं झालंय. लक्षात ठेवा, याच्यातून ते बोललेलं आहे. महाराजांना जे मिळालं, ज्यांनी दिलं त्याची आठवण आहे, काय दिलंय ते समाजापुढं मांडलेलं आहे, ते आपल्याला थोडंसं आणि त्याच्यामध्ये पाहायचं. आणि त्याच्याकरता मी विचार सांगतो, लक्षात ठेवा. माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशाला. लोक व्हावा करायचे, ऐकत राहायचे की असा ग्रंथ नाही. ज्ञानदेव नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी होई. आज साहित्यामध्ये सर्वात आपण उंचीचा ग्रंथ म्हणतो तो भाव धरून या वाची. नंतर नाथांचं भागवत आहे, ते त्याचा आधारात तू एक वाक्यत आहे सारी. अक्षरातला बदल असेल, ओवीतलाच विचार भागवतामध्ये, भागवतातल्या ओवीचाच विचार तुकोबाराच्या गाथेमध्ये. फक्त महाराजांच्या गाथेमध्ये भागवताची पारायण भंडारा डोंगरावर महाराजांनी 1000 केली होती. ज्या भंडारा डोंगरावर आज 500 कोटीचं काम चाललंय. लक्षात ठेवा, टाळी वाजवायची आहे, आपण पोचवायचंय काय तिथे. तिथे 1000 पारायण केली होती. भागवताचा जास्त प्रभाव अभंगामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून मी थोडं त्याच्याकरता बोलतो. ही ज्ञानेश्वरी ग्रंथ आमच्या थोडा जनाबाईचा इतिहास तुम्ही ऐकला, पण नवीन मंडळीकर सांगतो. एक उत्तर प्रदेशातले साधू महाराष्ट्रातल्या एका साध्वी आणि संताची माऊलीची कीर्ती ऐकली. त्यावेळेला काही मोबाईल नव्हतं, वारे हाती माप चाले सज्जनाची. आणि ते तिथून पायी प्रवास. पूर्वी असं होता, विमान नव्हतं, असेल ते वेगळं असेल, वाहनाने प्रवास नाही, असं प्रवास करत 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 पंढरपूरला आले. काशीवरून आल्यानंतर विचारलं, जनाबाई कुठं राहतात? राणी तुम्हाला पहिलाच बहुमान आहे बरं का, आत्ता आहे असं नाही, टाळी वाजवा. आमचा महिला कीर्तनकाराला अजिबात विरोध नाही. आता आम्ही परंपरेने जपलं, थोडं जपण्याचा प्रयत्न करतो. मी एक कन्या आणणार होतो आमची बरोबर, पण नेमकी लसीकरण आहे आज. महाराज आपल्या भागातली ती गोदावरीताई मुंडे, तिचं नाव आहे वंदना. आता इकडचं पुरंदर मधलं वाघमोडे, आणि आमच्या माहेरचं केडगावचं टेंगले. तिचा भाऊ कीर्तन करायचा, माझे शिष्य परिवार हा. इतके गोड गाते. पण आता काय आपला योग नाही, कधी योग आला तर मी घेऊन येईल. लक्षात ठेवा, तुमचा योग येईल महाराज तिचा. मी का बोलत गेलो लक्षात घ्या. चिंतनामध्ये ज्या वेळेला एका माता भगिनीचा आपल्याकडून अनादर होऊ नये, ही परंपरा पूर्वीची. त्याच्याकरता एक संत मातेचं चरित्रही सांगतो, महिमाही सांगतो. आणि त्याचा तेव्हा ते म्हणले कुठं राहतात जनाबाई? आता जनाबाई जनीच म्हणायचे सारे. काय म्हणले, कोणती धुणं भांडी करती ती. आता धुणं भांडी करती ही एकाला दिसायचं, आणि एकाला देव तिच्याबरोबर दळू लागत होतं ते दिसायचं. हा दृष्टीतला बदल आहे. लक्षात ठेवा, राजहंसाचं पाहणं वेगळं आणि कावळ्याचं पाहणं वेगळं. नाही स्पष्ट करत, पुढे जातो. त्याच्यावर भात ज्ञानोबराय स्पष्ट बोललेले की दूध पाणी एकत्र करणारा राजहंस वेगळं करणारा वेगळा. चाचूच्यानी सांडसे निवडूनही राजहंस वेगळे की जे ते वेगळं. पण चंद्रोदय झाल्याबरोबर ज्याचे डोळे फुटतात तो कावळा वेगळा. लक्षात ठेवा. मला याच्याकरता बोलायचं आहे, राजहंसच्या दृष्टीने पाहणारे ते साधू आले होते. कुठे आहेत महात्मा, आम्हाला भेटायचंय. म्हणले त्या नामदेवरायाच्या वाड्यात राहतात, त्या दाशीचं काम करायचं. आणि गेले चौकशी करायला. म्हणजे आत्ताच गेली राहणार. मग त्यावेळेला असं महिलांनी शेणी विचून आणायची. गॅसचा काळ नव्हता तो, शेणी असायची. ती शेणी त्याला गौऱ्या म्हणणं म्हणजे कळेल तुम्हाला. आणि विचित होत्या, तिकडे गेले होते. आणि ती म्हणली दिशा दाखवली. हे बाबा गेले तिकडे चालत चालत. ते तिथं भांडणं चालली होती पोरीची, आणि जास्त आवाजानं भांडत होती ती जनाई होती. तिच्यावर अन्याय होत होता. कारण ज्या वेळेला जनाबाई गोवऱ्या वेचायला त्यावेळेला 2 हाताने गोवऱ्या त्या विचतच होती. पण तिला दुसरे 4 हात म्हणा, 2 हात म्हणा, मदत करत होते. ते कोणाचे? पांडुरंगाचे. गोवऱ्या जास्त व्हायच्या, आणि जास्त झालं की बाकीच्याला बघवत नाही. हेच मोठं दुःख आहे महाराज. माणसाला स्वतःचं दुःख कळायला किती जन्म जातील मला माहित नाही, पण दुसऱ्याचं मोठे पण पाहिलं की आपल्या पोटात गोळा उठतो. हे लय वाईट आहे.
हो, ती काही बघायचं नाही, ते आपल्या गोळ्या मिक्स करायच्या, सर्व मिसळून टाकायच्या. जनाबाई भांडायच्या माझ्या गौऱ्या. आणि ते बाबा नेमके तिथं गेले. बरोबर कुणी गेला असेल वाटत दावी त्याच्या पुण्यानं ही पार, त्याचं काही नाव मला माहीत नाही. म्हणले ती जास्त जोरात भांडतीनं आवाज करते, म्हणून जनाबाईचं भांडण गाजलं. मी आणलं होतं आपल्या कळतला. त्या मित्राचं नाव महाराष्ट्र गाजवला, राज्य राज्यात गेले माझ्यासारखे. त्यांचं नाव होतं कीर्तन केसरी महादेव महाराज जगताप. त्या काळात आम्हा दोघांनाच वारकरी पंथात कीर्तन केसरी पदवी ही आम्ही नाही लावली. त्या सन्मानपत्रावर त्याचा उल्लेख तो वाचताना होईल. तेव्हा ते अभंग घ्यायचे. कुठल्याही गावात गेले की लोकांचा आग्रह, तर जनाबाईच्या भांडणाचा अभंग घ्या. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो सारं भांडण आहे. त्याला 5-7 दिवस एकट्याचीच कीर्तन करावी लागतील. एक एक कथा भाग आहे मोठा, अशा प्रकारचं. तुम्हाला दुसरा एक अभंग सांगतो. आमच्या यवतला माझे गुरु होते, ते भजनातले निवृत्तीबा भागवत होते. भजन करायचे सारे आपल्या दौंड पुरंदरच्या पट्ट्यामध्ये. यात्रा असली की त्यांचं भजन बरं का. आणि किती द्यायचं टिळकर महाराजांना? फक्त यात्रा कमिटीने 100 रुपये द्यायचे. म्हणजे त्यावेळेचे 100 रुपये, आताचे 10,000. मी तो म्हणतो कमी पडेल, इतकं बहुमान त्यांचा. ते एक अभंग म्हणायचे, अरे विठ्या अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, अरे विठ्या तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. खूप खूप उभी राहून वृंदावनी मध्ये. एक कडवं जरा कटू आहे, जरा म्हणूच का म्हणतो. विठ्या तुझी रांड रंडकी झाली, तिथं येते उभी राहून वृंदावनी, शिव्या देते दाशी जनी. त्या जनाबाई अशा मोठ्याने ती भांडण करते ना, ती आहे. महात्मा होता, अधिकारी होता. नमस्कार तिथूनच केला, नमस्कार. कारण ते भांडण नाही पाहिलं, त्याच्या आतला तो अन्याय होत होता तो पाहिला आणि लक्षात आलं. आणि तिने पाहिलं, या या बाबा इतक्या दुरून आलात आपण, या या या, आणि आलात तर एवढं का, आणि भांडण मिटवा. भांडण कुणाचं आहे, भांडणाचा विषय काय आहे, आणि ते मिटवणं इतकं सोपं आहे का, हे तितकं त्याचं स्वरूप आहे. भांडणाचं स्वरूप उंचीच आहे. अगं मी ज्या गोवऱ्या विचते त्या, आणि गोवऱ्या तो माझ्या बरोबर माझा परमात्मा पांडुरंग वेचतो, तो सहज वेचत नाही. त्याच्याकरता मी जन्म जन्म आणि तप केलेलं आहे. या जन्मात मी तुम्हाला जनी दिसते, पण कृष्ण जन्मात मी कोण होती, कोण होती, कुब्जा. ज्या वेळेला मुलगा एखाद्या कुटुंबात उशिरा झाला, हेल घालायची पद्धत होती. हेल कळतात का पुरीला? आता हे जुनं जुनं सारं माग पडतंय. हो, आईशी गलबल झाली दासी जनी हेल घाली, असं ते त्या जनाबाई. लांबून ओळखलं होतं. मी काय करू, मला नाही कळत. त्यांना विचारलं कसं कसं भांडण मिटवायचं. भांडणाचा प्रकार सांगितला, विषय सांगितला. या गोऱ्या माझ्या वेचू लागलेला माझा हरी, आणि या पुरी मिसळतात माझ्या, मला काढून द्या. अगं द्यायचं कसं हो, दंडवत घातलं, कसं द्यायचं निवडून? सोपं आहे म्हणे, काय नाही म्हणे. गोरी घ्यायची, कानाला लावायची, आणि विठ्ठल आवाजाला किती जणीची समजायची. त्यावेळेला साष्टांग दंडवत घातलं, साक्षात्कार झाला कबीरांना. आणि एक उत्तर प्रदेशातला महात्मा महाराज वारकरी पंथात आला, त्याच्याकरता एकदा टाळी वाजवायची. कबीर मोमीन लतिफा मसमन सेना नावी विष्णुदास, सेना नावी विष्णुदास. कबीर मोमीन भगवत भक्तांच्या मुखात पहिल्याच ओळीत या आणि सर्व वैष्णवाची नावं येतात. चला दंडवत घातलं, पाहिलं. मी याच्याकरता बोलतोय. त्या म्हणतात वाचिल जो कोणी, आणि जनी त्यासी लोटांगणी. असं हॅलो, जनी त्यासी
लोटांगणी सुरुवात कशी आहे? वाचावी इथे मी आलो. मला अभंगात प्रवेश करायचा आहे. ज्या वेळेला एखादं मोठं काम होतं आपल्याकडून केलं जातं, देव करून घेतो, गुरु करून घेतो. आता हा मृदंग वाजवते गोड, टाळी वाजवा त्याच्याकरता, गोड वाजवतोय. तर त्यांनी असं वाटू दिलं नाही पाहिजे किंवा मी कीर्तन करतो मी वाटू दिलं नाही पाहिजे, हे माझं नाही. ज्यावेळेस ज्ञानोबा राहिलं म्हटलं काय ज्ञानेश्वरी अक्षर बोललात आपण, काय ज्ञानेश्वरी लिहि, काय ग्रंथ लिहिला, त्यावेळेस ज्ञानोबा त्या पसायदानाच्या आधी उत्तर देत आहेत. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, हे तर माझे जीव उराले पायीकपण. मी याच्याकरता बोलतोय, हे माझं नाही. आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान. दिले संतांनी माय बापे, दिले संत जनी माय बापे, दिले संत जाने माय बापे, दिले संत जाने माय बापे. आणि मुखवारे अमृत वचने उत्तीर्णता येणे, उत्तीर्णता तुम्ही कृपादान, दिले संत जोनी माय बाप. काय देतात संत, काय दिलं? अरे या संताचे देणे कल्पतरू म्हणी, मी उदारता, त्यांचं दातृत्व, त्यांची समर्थता, हे सर्व सांगत बसलं खूप वेळ जाईल. अजून एक दृष्टांत देतो. त्या पुराणामध्ये एक कथा आलेली आहे आणि त्या कथा अशा दिव्य उंचीच्या राजाच्या, ऋषीच्या, सत्पुरुषाच्या, साधू पुरुषाच्या कथा आहेत. त्यात भर्तहरी नावाचा एक राजा होऊन गेलेला त्या काळात. या राणी तुम्ही ऐकायच्या, तुमच्या कामाच्या आहेत त्या. तो भर्तहरी राजा अत्यंत सात्विक, तो धार्मिक राजा, की ज्याच्या राज्यामध्ये कधी संपच झाला नाही, सारी संतुष्ट. संप कधी होत नाही. संपाचं प्रधान कारण काय? लाख रुपये पगार मिळाला तरी समाधान नाही, अजून 1.25 लाख पाहिजे. असं कधी झालंच नाही. धार्मिक राजा अत्यंत. आणि त्या राजाची कीर्ती, भर्तहरी राजाची कीर्ती ऐकून, त्याच्या कर्तृत्वाचा, गुणाचा आणि विचार ऐकून, महाराजची कीर्ती ऐकून गोरक्षनाथ महाराज त्याच्या महालात आले भेटीला. गोरक्षनाथ कळलं ना, बचिंद्र आणि बोध. गोरक्षनाथ महाराज की जिथून आपली वारकरी परंपरा आली, ज्ञानदेव सार ते जोनाची ती कर्म काय. मी परंपरा पंथ सांगण्यात वेळ घेत नाही, पुढे जातो. गोरक्षनाथ महाराजांना पाहिलं आणि महाराज भाग्योदयन भाऊ जन्म समर्जितेन सत्संगम च लभते पुरुषो ये दावय. नमस्कार केला.
4-2 दिवस काही मुक्काम झाला, गुरुजींचा सेवा घडली आणि भर्तहरी राजाचा तो सर्व वैभव पाहिलं, आचरण पाहिलं, विचाराची उंची पाहिली आणि गोरक्षनाथाने एक आरोग्यवर्धक असं फळ त्यांना दिलं. आपल्या तपोबळाचं सामर्थ्य त्याच्यावर टाकलं की असा राजा हजारो वर्ष जगला पाहिजे प्रजेकरता असं वाटलं त्यांना. आणि गोरक्षनाथाने ते फळ त्या भर्तहरी राजाला दिलं. भर्तहरी राजानं ते खाल्लं नाही. आपल्याला जी जपते, आपल्यावर जी अथांग आणि महाराज आपलं सर्वस्व पाहते, वाटलं राजाला. आणि ते राजानं कुणाला दिलं? राणीला दिलं. राणीचा जीव जळला होता प्रधानावर, तिने त्याला दिलं. आणि प्रधानाचा जीव होता वेश्येवर, तिथपर्यंत ते फळ गेलं. मला वाटतं काही शब्द तुकोबारांचे जे गाथेमध्ये कडू वाटतात ना, ती उदाहरणं ऐकली की मग खरं वाटतात, खरी वाटतात. राहती निराळी रांडा पोरे, इथे जर तुम्हाला कटू वाटेल की तुकोबारांनी हा शब्द का वापरला. ज्यावेळेस ते वेश्याला गेलं, वेश्या असताना विचार करू लागली, मी जर हे फळ खाल्लं अधिक वर्ष जगले तर मी काय करणार आहे? पापच करेन ना, माझ्या हातून पापच घडेल. मग या राज्याचा राजा की जो जनतेवर मुलाप्रमाणे लेकराप्रमाणे प्रेम करतो, तो राजा हजारो वर्ष जगला तर किती चांगलं होईल. तिने ते फळ तिथं नेऊन दिलं. पाहिलं राजाने, खाडकन डोळे उघडले. आता उघडी डोळे जरी तू अद्यापी न कळे, मातेची आखोळे दगडाला पोटाची. आता उघडी डोळे तरी तू अद्यापी न कळे, मातेची आखोळे दगडाला जरी तुझा अद्यापी न कळे, मातीची आखोळे दगडाला पोटासी. खाडकन डोळे उघडले आणि राजाने काय केलं? त्याच क्षणी महाराज सर्वस्वाचा त्याग केला. हे कोणी दिलं? गोरक्षनाथाने. फळ कोणी दिलं? पण वाईटातून चांगलं जन्माला आलं म्हणून तुकोबार आहे तोच प्रसंग ठिकठिकाणी सांगता येईल. मी किती उदाहरणं देईल अशी. तुकोबारायांचा असं काही अभंग आहेत. निळोबार आहे पहा. ज्या वेळेला आपल्या गुरुची भेट झाली आणि गुरु गेले कळलं, मी थोड्या कृपा सांगायला स्वतंत्र चिंतन करून गेला. जीवनामध्ये 3 कृपा प्रधान आहेत. पहिली परमार्थात मनाची कृपा लागते, दुसरी देवाची कृपा लागते आणि तिसरी गुरुची कृपा लागते. इथे कृपादान शब्द आलाय त्याच्याकरता बोलतो. त्यात पुन्हा पोटातल्या कृपा आहेत काय? हस्तकृपा, नेत्रकृपा, पादकृपा. ती कृपा सांगितली निळोबारी. ओ येवोनिया कृपावंते, ओ येवोनिया कृपावंते, येवनिया कृपावंते, येवनिया कृपावंते, येवनिया कृपावंते. कया स्वामी सद्गुरुनाथे, येवनिया कृपावंते, तुकया स्वामी सद्गुरुनाथे, येवनिया कृपावंते, येवनिया कृपावंते.
पद्धत कशी आहे तिकडे निळोबाऱ्याच्या संस्थांमध्ये पंक्तीच्या आधी हा अभंग म्हणण्याची परंपरा आहे. त्या त्या भागात ते असतं. हो काय प्रसाद देऊनी केले सुखी असा तो अभंग आहे. अशा पद्धतीने आजीचे हे मज तुम्ही कृपादान. ज्या वेळेला तुकोबारायांना गुरुजी भेटले पहाटेची वेळ मस्त की तो जाणार ठेविला कर, त्यावेळेला महाराज म्हणतात हे आम्हाला संतांनी दिलेलं आहे. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे. काय दिलं संतांनी महाराज अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्येच ते सांगतायत. आली मुखा वाटे आली मुखा वाटे अमृत वचने, 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 आली मुखा वाटे अमृत वचने. हो उत्तीर्ण तियाने नोहे जन्म, उत्तीर्ण तियाने नोहे जन्म, नोहे जन्म, आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने. उत्तीर्ण खूप कडवी आहेत ओव्या आहेत. आली मुखावाटा किंवा मुखावाटे अमृत वचने. पण कधी कधी वाचकाला हा संभ्रम पडेल, अमृत वचन म्हणावं तर तुकोबाराय किती किती कडक बोलले हो. नाम नये ज्याचे वाचा नाम न घे तो लेख दो बापाचा. कटकच आहे. किती सांगो तरी नायकती. हे कस काय अमृत, अमृत त्याच्यात असतं. बोला तुम्ही व्याधी झाल्यानंतर जे औषध घेता ते गोड असतं का कडू असतं. तुम्हाला जर कळत नसेल तसा अनुभव घ्यायचा असेल तर सांगून जातो. स्वाती ऐका, कॅप्सूलची गोळी असते बा, त्याला वर 2 आवरण असतात. ती अशी बाजूला करायची, त्याची पावडर हातावर घ्यायची आणि किती मिठास लागते बघायची. औषधाच्या कडवटपणी दिसे अमृताची पुरवानी. अमृत शब्द आहे तिथे. संतांचं बोलणं महाराज कडवट वाटेल तुम्हाला, कटू वाटेल तुम्हाला, पण त्याच्यामध्ये आईच्या मायेचं प्रेम आहे. तिथे अमृताची पुरवणी आहे. अमृताची पुरवणी म्हणजे असाध्य आजार सुद्धा तुमचा बरा होऊन तुम्ही आणि आरोग्य पुन्हा प्राप्त होतं असं. मग त्या अमृत वचनाचा परिणाम उत्तीर्णता येणे. आता हे उत्तीर्णता येणे नो हे जन्म, याच्याकरता स्वतंत्र भोदुःखाचं कीर्तन करावं लागेल. आपल्या या वर्षीच्या 50व्या वर्षीच्या सोहळ्यामध्ये मी ते चिंतन तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही टेप केलं आहे. भवसागर तरता किंवा त्राहे 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 त्याच्यात ते दिलेलं आहे. ते दुःख कोवा दरिद्रोई विशाल तृष्णा शिमांस कोयश समस्त तोषा को दीर्घ रोगो. तो जो रोग
फक्त संत सद्गुरू किंवा आपलंच आणि दूर करतात. तुम्हाला एक कडवं म्हणून टाकतो, वेळ नाही आपल्याकडे, मला पुढच्या कडव्या आधी बोलायचे. गोड नाटाचे अभंग आहेत, एकूण 60 आहेत, जागे अभावी मालिकेत 30 आहेत. तो नाट आहे परवा झाला बसावं, पावलो चिंतिलाची ठाव, दृढ भाई पायी राहिला भाव, पावला जीव विश्रांती. मला वाटतं दुसरंच नाट असेल, क्रमांक मला आता आठवत नाही. तिथे बरवा फळला शकून अवघा निवारिला सीन, तुमचे झालिया दर्शन, जन्म मरण नाही आता. त्याला एक स्वतंत्र चिंतन करावं लागेल, वेळाभावी करत नाही. मी मायबापाकडे येणार आहे आणि शेवटच्या टोकात जाणार आहे. कुठे कुठे संताला सूर्याची उपमा आहे, चंद्राची आहे, कल्पतरूची आहे, कामधेनूची आहे, वगैरे वगैरे खूप आहे. भूमीची सुद्धा उपमा दिलेली आहे कुठे कुठे. जेवढे पंचमहत्त्व, वायूची उपमा दिली आमच्या गुरुदेवाला. जय जय देव निर्मळ निज जन अखिल मंगळ, जन्मजरा जलद जाळ प्रभंजन. प्रभंजन म्हणजे वारा. मला वाटतं ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतरच या अक्षराचा अर्थ कळेल. विठाला तेव्हा मी माय बाप्पा करता माय काय असते, वडील काय असतात, ते जरा एका ज्ञानेश्वरीच्या भाषेत आपले पोट मांडणार आहे. पण भजन करायचं आहे, त्याच्यानंतर ते चिंतन होईल. शृंगारिले बाळ कवतुके, इथे त्यांना उदार कृपाळ मी जी पद मांडली ती ओघानं तुकोबरांनी आणलेली आहेत. आई थोडी त्याच्यामध्ये ओघानं येणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सद्गुरू माता आपल्याला काय देते, आपली आई आपल्याला काय देऊन जाते, जे दिलं त्याची आपल्याला जाणीव आहे का? आज फार वाईट काळ आहे. मी माझ्या मुखी अमृताची वाणी कॅसेटमध्ये तसंच महाराज कबीराचा अभंग म्हटलोय बा. आई रे बैमान दुनिया, आई रे आई रे दुनिया, आई रे बैमान दुनिया. शिट्टी मारते कमी कर. आई रे बैमान दुनिया, ए माँ बाप का कोई न माने, माँ बाप का कोई न माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान, औरत को बहुमान. हे आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया. कबीराने दुःख व्यक्त केलंय मुलांचं. आज मुलं आई बाप्पाला काय, मला काय दिलं, माझा डबा किती वाजता पोहोचवला, माझ्याकरता किती मजुरी केली, हे जी मुलं ध्यानात ठेवतात महाराज तीच मोठी होत असतात. कादबानी साहेबासारखी टाळी वाजवा. हो, पदोपदी काकूचं ध्यान वाला कुटुंबाला, तुम्हाला आम्हाला. म्हणजे एक आई काय असते ही जगाला दाखवणारी आदर्श आई. मी थोडी जरा ज्ञानेश्वरीची आई सांगणार आहे. शृंगारिले बाळ कौतुके, एवढंच होईल महाराज, काही बाकी होणार नाही. आताच जर साधं बोललं तर मग आता पाहतो चित्र आपण, बिबली बिबला पेटी तबला, अगं माझे बायले तुला सारं वाहिलं, तू माझी देवीन मी तुझा बोपे. आतून किती प्रेम आहे, जिव्हाळा किती आहे, तो आज पाहतो आपण. भावाभावातला, चुलता पुतण्यातला, मुला लेकरातला, तो अत्यंत क्लेशदायी आहे. तो नामदेवरांच्या अभंग संहितेमध्ये एक अभंग आलेला आहे. 4 अभंगात कली प्रभावाचं वर्णन करणारे. ऐका कलियुगाचा धर्म, पुत्र सांगे पितयास काम,
जरा काका तुमची क्षमा मागून बोलतो, मी बोलत नाही, नामदेवराय बोलतात. ब्राह्मण त्यजिती ब्रह्मकर्म ऐसे वर्तमान मांडले. आजही वैष्णव ब्राह्मण आहेत. टाळी वाजवा काका करता. गोड मृदुंग वाजवणार, गोड तबलाही वाजवतात. तुकाराम शिंदेकडे शिकले दादा कोंडकेचे गुरु. त्या दादा कोंडकेचे हे वाद्याचं मंडळ भाग्यवान आहे. मी महाराज पंडितांनी मला तारीख दिली होती सोनगावला, आणि तिथं तुकाराम शिंदे पेटी वाजवायची, उलटी पेटी वाजवायची. तुम्हाला कळत नाही का तुकाराम शिंदे? असं कळल. माळ्याच्या माळ्यात कोण, हे कळतं ना? हे तुकाराम शिंदेनी बसवलेला चाली आहेत. काय बोलायचं काम नाही त्यांचं. जरा परमार्थातलं सांगतो. ते नुसतं महाराज नट नव्हतं, ते अध्यात्म वाचायचं. आड्याला डोंगर पड्याला डोंगर मध्येच खोल खोल दरी. त्या चाली त्यांच्या गेली सांगून ज्ञानेश्वरी. ठेवली जिवंत. काय गोड चाली. आज असा बदलता काळ संत साहित्याशिवाय तरणार आहे. कोरोना नंतर आम्हाला अनुभव आला हवा. इतकी लोक कीर्तनाला यायला लागलेत ना. मी परवा कोरेगाव भीमाला 42वा काला केला. 100 गावात मी सप्ताह माझ्या सद्गुरू कृपेनं आई वडिलाच्या आशीर्वादानं सुरू केले, आणि त्यातलं ते गाव यावर्षी काला केला मी. महाराज 7 ते 8 हजार लोक काल्याला होते. असं मंडप पुरला नाही काय. रात्री परवा मी त्याच्यानंतर कीर्तन केलं दत्त आश्रमामध्ये सांगवीला. कुरेकर बाबा होते माझ्या आदल्या दिवशी. चौपट समाज 100 टाळकरी विद्यार्थी उभे होते महाराज. त्याच्यानंतर माझी मागणीची सेवा होते. हे प्रौढे नाही, हे वास्तव सांगतो. आपल्या लक्षात आलं का? म्हणून थोडंसं मी आणि त्याच्याकरता बोलत गेलो. हिंदी म्हटलो. शृंगारीले बाळ कौतुके सांगणारे एकदा भजन करायचं. विठोबा विजयराव कोणीतरी या दोघांपैकी साहेबाला बोलो. चला चला दोघं चला. हा विजयरावला बोलो. टाळी वाजवत येत पण भजन घडवल भजन. संतांचं साहित्य आपण अर्थ करू. सांगणारे गेले जातील पण अर्थ जागेवरच राहील. त्याला म्हणायचं अभंग. अभंग शब्दाचा अर्थ कळतो का? ते जागेवरच असतं. फक्त शृंगारीले बाळ कौतुके त्याकरता बोलतो. गुरुमाता म्हणून साधका तू माऊली. ज्ञानोबारायांनी गुरुच्या दातृत्वाचा विचार पहिल्यांदाच सांगितलाय. तो प्रस्तावात आलेला आहे. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे पाऊली या कारणे सावली मी नसंडी तुझी. आई शब्द त्याच्या ओव्या किती शेकड्या वाजतील ज्ञानेश्वरीत. फक्त शृंगारीले बाळ कौतुक याच्याकरता बोलतोय.
आई मुलाला शृंगार चढवते आहे ना, त्याला काही कळत नाही. कळतं का? पावडर लावते, नाव घालते, केस विचारते, सुंदर त्याला काजळ भरते. त्याला काय कळतं का? काही नाही. आनंद कुणाला होतो? हो, तू काय म्हणे, बाळ माते पुढे नाचे, बोल अनिकाचे नावडती. काय माता घेतलेली सारखी सारखी. आपलं बाळ नाचलं की पोट आईचं भरतं, समाधान आईला वाटतं. तुम्ही सारी फुलं इथंच आणून ठेवायचेत, वाटायची नाहीत. तिकडं बसलेली सुद्धा कमीत कमी फुलं व्हायला आली पाहिजे. अरे लय फुलं आहेत, तू एवढी एवढीशी आणल्यात. गम्याला बरं होतं, तिथं गमेला बघितलं होतं म्हणून मी बोलतो. मोठं गमेला आण जरा मोठं. एखादं मोठं पात्र आणा, परात असं तिथं ठेवा, मग होईल ते. शेवटी काय असतं, मी अलीकडे फुलं का व्हायला लावतो, पायदळी कसं असतं, ज्याला बोलायचं अक्कल नाही ती चान्स घेतो, संधी घेतो. ज्याला वर्गणी देत नाही त्याला हिशोबाची लई काळजी असते. अशी भाषा कळेल तुम्हाला जरा गावठी कारभाराची. असो, एक ज्ञानेश्वरी सांगणार थोडीशी, त्याच्यामध्ये ते ओवे आलेले आहेत. आत्मतत्वाचं स्वरूपाचं बाळलेणं ज्ञानोबराय म्हणता आई आपल्या बाळाला चढवते. ती ओवीच फक्त म्हणतो महाराज, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करीशी मनपवनाची खेळणी, आणि आत्मसुखाची बाळलेणी. आपल्याला कुठला शृंगार चढवला याच्याकरता सांगता आलं पाहिजे, आत्मसुखाची बाळलेणी. मी मागं बोललो तुम्हाला, दशरथ ऐकलं, पण तुम्ही ध्यानात ठेवलं, चांगली गोष्ट आहे. आपलं काय झालंय, आपण सुखाकरता सैरभर आहोत. सुखाला आपण बाहेर पाहतो का आत पाहतो? बोला की. आपण सुख कशात पाहतो? बायकोत पाहतो, संसारात पाहतो, मुलात पाहतो, नातवंडात पाहतो. बोला, संसार ही सोय आहे का संसार ही सफलता आहे? असं कळेल आपल्याला. असं झालं का माझं लग्न झालं, माझी संसार सफल झाला माय, असं म्हणणारा जन्माला आलाच नाही. नाहीये, शक्यच नाही. माईक हे नेहमी दुःख देतं आणि स्वस्वरूप नेतनी आनंद देतं. उपाधी ही स्वस्वरूपाच्या करता दिलेली आणि उपाधी साधन आहे. उपाधी म्हणजे आपलं स्वरूप नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, तत्वज्ञ संत स्वीकारित. हा संतात आपला फरक आहे. जे ते सांगाय खूप वेळ लागेल. समुद्र नव्हे पाय गंगा, पाषाण म्हणून नये लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या, पृथ्वीची या पोटी हिरा आणि गारगोटी. हा बदल आहे. आपलं काय झालंय बरं का, ज्ञानोबराय बोलतात, मी बोलत नाही. आपण विषयात सुख पाहतो, वरवर बाहेर सुख पाहतो. आपल्याला गुचिड करतो. गुचिडाच्या दूध 2-4 कोस असतं का लांब, नाही तोंडात घालायला. पण ते गुचिड रक्त पित का दूध पित? हा, इतकं कळवलं सोपं आहे ज्ञानेश्वरी. चला शेतीत जा दृष्टांत. नाही ओवी पाठ केली चालू राणी, त्या ओवे पाय पा दूध पवित्र आणि गोड. दुसरा दृष्टांत दिला, जवळच असतात दोघं. बेडूका तिथंच आणि कमल पुष्पही तिथंच. पण ते बेडूक चिखल खातं का मकरंद घेतं कमळातला? दुसरा दृष्टांत आहे. तिसरा दृष्टांत आहे, ज्ञानोबराय म्हणतात निदैवाच्या परिवारी. तिथंच पुरलं होतं धन आजोबानी, पण माहीत नाही. अज्ञान नेहमी दुःखाचं जन्म कारण आहे शास्त्रात. अज्ञान, ते अज्ञान जाण्याकरताच गुरु आणि आपल्याला बाळलेणी आत्मसुखाची. तैसा हृदयामध्ये मी रामू. सांगा तुम्ही, आपण जे सुख पाहतो ते विषयात पाहतो का आपल्या आत्मतत्वात पाहतो? आपली आवड विषय आहे का आपली आवड देव आहे? असं नाही कळायचं. आपल्याला जेवढ्या ओढीनं आपण संसार करतो तेवढ्या ओढीनं आपण देव आवडतो का आपल्याला?
मुलगा जेवढा आवडतो तेवढा देव आवडतो का? नवरा जेवढा आवडतो तेवढा देव आवडतो का? आवडू नये असं मत नाही बरं का, नाही तो उलटा अर्थ करा. आपलं काय झालं ज्ञानोबा जरा सांगतोच गोष्ट, माफी मागून सांगतो. ज्ञानोबा म्हणतात विषया माझी सुख, हे साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणजे आपलं वर्णन कुणात जातं? शहाण्यामध्ये जातं का आपण मूर्खात जमा होतो? बघा तुम्ही जरा, का मूर्ख बी सांगतोच. आता काय करता मग? जेथपर्यंत आपल्याला माईक त्याची ओढ आहे, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचन आहे. इथं मूर्ख शब्द आलाय, सांगतोच मूर्ख. मोठ्या महात्म्याच्या मुखातलाय माझं वय आहे, आता 70 झालंच आहे. सांगतो अधिकारवाणीनं. एका गावामध्ये लय देखणं पोरग जन्माला आलं. एक देखणं चिकणं, कपडे लय भारी घालायचं, पण असताना ते मूर्ख होतं. आणि मग आता त्याचं लग्नाचं वय झालं, कुणी मुलगी द्यायना, सर्व नातेवाईकात माहिती पोरग देखणं आहे, फार सुंदर आहे, कपडे चांगलं राहतं, नेटनेटकं राहतं, पण हे मूर्ख आहे. लग्न काय होय ना. पण काय एकाच्या तिच्या लालाटी लिहिलं होतं, एका मुलीला तो भावला आणि आईवडिला सांगितलं मला त्याच्यावर लग्न करायचं. भाऊ म्हणला मूर्ख आहे तो. आईवडील नाही नाही म्हणले मला करायचं, तुमचं काय, मला करायचं. दिलं लग्न लावून, पण मूर्खच ना ते. 1-2 महिने ओलाटल्याबरोबर त्या मूर्खपणाचा प्रत्यय तिला आला. पाळी आली. आता काही पाळीतच नाही तुम्ही, म्हणून तीच नाव पाळी. पाळी पाळीतच नाही असं पूर्वी होतं. जर आम्ही अंत्येष्टीहून आलो माहिरतावरून तर घरात येऊन देत नव्हती आम्हाला. आंघोळ कर आणि मग आती. आता तो निसर्ग आहे. आणि ती मानलंय तुका म्हणे विटाळशीन देवापाशी, इतकं स्पष्ट कडवं लिहिलंय. ते जयराम बाप्पा फार कडक बोलायचे, बोलत बसत नाही. ते बसली बाजूला, तांब्या पालता परात पालती, ते जेवणाचं रक्त टाकलेलं. हे बाहेर गेलं तर भूक लागली होती ना, आलं घरी. आणि मला भूक लागली, तू असं बसली. अहो मला शिवायचं नाही. तिला काय करावं काय कळेनाच. अहो पाळी आली, आम्हाला पाळावं लागतं महिलाला. हे तिला काहीच कळेना, त्याला कळत नाही, हेच कळत नाही कायला. तिचं डोकं बंद झालं बुवा. आता काय याला सांगावं. अहो 5 दिवस मला करायचं नाही स्वयंपाक, घरात यायचं नाही मला. तिनं डोकं लावलं. ती म्हणली आता याला जरा तशाच त्याच्या भाषेत कळलं अशा सांगू. आणि तिने सांगितलं मला कावळा शिवलाय. कावळा शिवला म्हटली. आधी नाही सांगायचं होतं, एवढं काय ताण काढला असता मी, तुला त्रास दिला असता. मग आता काय करू? आता एक काम करा, तुम्ही स्वयंपाक करा, तुम्ही खान मला द्या. मला येतो कुठं? सोपं सांगते, पाणी ठेवा. चूल पेटली, पाणी ठेवलं. हा तांदूळ टाका त्याच्यात. ती तांदूळच नव्हतं शिल्लक. अगं म्हणली तांदूळ नाही घरात, मग दुकानात जा घेऊन या. ती गेलं पळत, दुकान जवळच होतं. पण मूर्खच ना. आता घेतलेली वस्तू अशी झाकून पाकून व्यवस्थित घ्यावं का नाही, रिकामच गेलतं. आणि ते तांदूळ त्या दुकानदाराने ते बाहेरून आतले पदार्थ दिसतो अशा पिशवीत भरलं आणि जेवलं दिलं. याने का खत असं नाही घेतलं, डोक्यावर घेतलं. मूर्खच ते. आता रस्त्याने वरून चालले होते योगाने, 2-4 कावळे चालले होते. त्यांनी पाहिलं, हल्ल्या टोच्यान फोडला फोडा. अरे अंगाऊ तांदूळ, खिशात तांदूळ, कावळे टोच्या हंत्यात. बघितलं त्याने, पळतच आलं. 4 थाळ, 4 तांबे, 4 लकटी शेजारी बसलं. अहो लांब कसं. अगं देव कोपला, आपल्या देव कोपला. आज जेवाय मिळायचं नाही. झालं काय, तुला एकच शिवला, मला 4 शिवला. मी काय की जे मूर्ख सेविता न सरे याच्याकरता बोललोय. गुरु देत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे. म्हणून सद्गुरु आपल्या आत्मसुखाचा आणि बोध देतात. सद्गुरुमुळं झाली संध्या, संदेह माझा गेला. झाली संध्या, संदेह माझा गेला. झाली संध्या
याच्याकरता संताकडे त्याच्याकरता गुरुकडे जायचंय. वेळ संपत आली. मी अधिकच पुढे बोलणार आहे. सर्वांच्या शेवटच्या कडव्यात मी जाणार आहे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही, तुका म्हणे तुम्ही, तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, तुका म्हणे तुम्ही चालते असू दे. नाही म्हणतो बरंचसं काही आहे. आरती फुलं आपल्याला 12च्या आतच जरा मराठी भाषा उलगडली साहेब. मी आजपर्यंत कोणाच्या 12 वाजवल्या नाहीत. तुझा प्रयत्न केला नाही किंवा तुमच्या काही 12 वाजवित नाही. आपल्या राज्याचे सहकार आयुक्त, आपल्याला जिल्हाधिकारी कलेक्टर म्हणून ज्यांनी काम केलं आणि ज्यांची भगिनी या कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंब असताना सुद्धा दळवी परिवाराने फार मोठं मन केलंय. टाळी वाजवा साहेबा करता. मला सांगतात काकू सांगायच्या, म्हणजे नवरी बघायला आले, गेलो म्हणले आम्ही, आणि सांगितलं आमच्या घरी म्हशी आहेत, त्यांच्याकडे मसरं म्हणतात. मी शामगावकर आपण पुंडलिक महाराज वेळूकरामुळे 50 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्या इतकं माझ्या आयुष्यात मी कुठंच फिरलो नाही. त्यांच्या गावात सुद्धा मी कीर्तन केलंय. आता सप्ताह आहे त्यांचा, पारायण म्हणतात तिकडं, सप्ताह म्हणत नाहीत. खूप आनंद लुटलेला आहे. ते मसरं म्हणायचे. म्हणले आमचे तर मसरं आहेत आणि शेण काढावं लागल. हे फार हुशार महाराज, मोठी माणसं, मोठीच बुद्धीने. अहो म्हणले काय, जेव्हा आपण शेतकरी धर्मातले आहेत. आजही साहेबांच्या पत्नी तुमची भगिनी इथं आले तर म्हणत नाही शेण कसं काढू, शेण काढताय, टाळी वाजवा त्या भगिनी करता. मग आमच्या विजयरावची आणि पत्नी असेल, श्यामाची असेल, श्यामाच्या पत्नीचं तर जास्त भाग्य आहे महाराज, फारच भाग्य. हे तिकडं सर्व मुळे शहरात राहण्यामुळं अधिक काकूची आणि गुरुजीची तिला सेवा घडलेली आहे. तिच्याकरता जास्त टाळ्या वाजवा. आता साहेबांच्या बायका आहेत त्या मोठ्याच आहेत. ही बिचारी असते इथं, आलेल्या माणसाला कधी नाही म्हणणार नाही, काय विचारणार. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगम उपासते शततम धन्योग्रह शाश्रमा. असा हा उत्तम परिवार. 50 वर्षापूर्वी या गावात माझं साहेब येणं झालं. लगेच 1 वर्षात आम्ही सप्ताह सुरू केला. त्याचं सन्मानपत्र तुमच्या हस्ते दिलंच जाईल, त्याच्यावर सर्व माहिती आहे. आणि साहेब मला वाटत नाही फार 3री 4थी 5वीला असतील त्यावेळेला, ती मांडीवर मी घ्यायचो. लताताई उत्तम भजन शिकल्या होत्या. कुठे लता आहे ना, पण टीचर झाल्यावर मालक मग सासूरवासी केले भगवंता. अशा पद्धतीने मुली काही भजन करायच्या त्या काळामध्ये. आमचा परिवार उभा आहे. मला काही देता आलं तेवढं देण्याचा छोटा मी प्रयत्न गुरुकृपेने केला. थोडा आज तो प्रसंग आहे, दुःख आहे सर्वांना. जे वर्षभर त्याची सातत्याने आणि आठवण होत. आम्ही येतो आता
सांगत होत्या आता येणं नाही, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्या, आता नाही येणे जाणे, आता नाही आई दिसणार, सहज खुंटले बोलणे. काय तुकोबारांनी प्रसंग लिहिला, प्रत्येकाला जायचंय त्या गावाला. आजवर होतो तुमच्या गावी, आतापर्यंत मला कादवाने परिवाराची जी सेवा करता आली केली रे. माझं माहेर सावित्रीबाई ज्योती फुल्यांचं माहेर नायगाव सोडून मला माझ्या बापानं इथं दिलं. माझा मोठा परिवार, दीर, पुतणे, सासरे, 11 भावाचा परिवार. आता नाही, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. अरे बाळानो, लता मी नाही दिसले तरी आठवणी ठेव. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वाडवेळा झाला, उभा पांडुरंग. वाडवेळा झाला, उभा महाराज वैकुंठाला चालला. जिजाईला निरोप गेला होता. जिजाई धावत येतपर्यंत वैकुंठाचं विमान निघालं होतं. शेजारच्या गावात येलवाडीमध्ये भागीरथी दिली होती. कुणीतरी कानावर निरोप दिला, भागीरथी तुझे बाबा वैकुंठाला निघाले. पळत आली भागीरथी, धावतच होती. ज्या जागेवरून वैकुंठाचं प्रयाण काळी देवे विमान पाठविले. एक महात्मा सर्व संतात असा निळोबा लिहितात, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. ही आरती माऊलीच्या सोहळ्यात घेतली जात नव्हती. फडकरी काही मंडळी विरोध करत होती, पण माझ्या काही मित्रांनी, माझ्या वारकऱ्याने, लाखो वारकऱ्याने आग्रह धरला संस्थानला की आता ती तुकोबाराची आरती, प्रपंच रचना सर्व ही ती घेतली जाते. भागीरथी त्या जागे उभी होती. निळा म्हणे सकळ संता तोषविले. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, बोलावितो, वाडवेळा झाला, उभा पांडुरंग. हो, वाडवेळा झाला, उभा पांडुरंग. पहिलाले हरी, पहिलाने हरी, पहिलाने हरी. हे निर्याणाचे अभंग आहेत. आपल्याला त्या विमानात देईल का देव? महाराजांनी गोड बोलले. आम्ही केलेल्या वारीचं, आम्ही केलेल्या भजनाचं, आम्ही केलेल्या कार्याचं गुरुकृपेने आज फल मिळालं. हो,
तुका म्हणे काळ आता न करू शके बळ आमचा विठू आम्हाला आला आला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला अंतकाळी विठू आमासी पावला गुढी सहित झाला गुप्त तुका गुढी सहित कुडी सहित झाला गुप्त तुका कुडी सहित झाला झाला माफी मागून बोलतो त्याचा आरंभ फार गोड केला गंगेवाणी होता निर्मळ गाव नशिबान थट्टा मांडली कुडी सहित झाला झाला गुप्त तुका वाढ वेळ या माऊलीला आपल्यातून जावं लागलं येत नाही वरो आले अवतार एरते पामर जीव किती कवीजी म्हणतात अरे जमका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे सर्वाला जावं लागतं 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी पीर मरे काय कबीरच बोलणं पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी जपी तपी सन्यासी मर गए हाकीम रोगी ज्ञानोबा म्हणतात उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे तो शेवट सांगताना माऊलीचा एक अभंग तेवढा सांगतो आपला काय उंचीची भाषा आहे मला ज्ञानोबा म्हणतात आम्ही देहानं पडलो तरी आमची सेवा नाही थांबली तुझी सेवा करीन तुकोबा म्हणतात घेईन मी जन्म अरे बाळांनो मी विग्रहाने गेले पुन्हा येईल या कादमाने परिवारात पुन्हा येईल जन्माला घेईन मी जन्म यासाठी देवा ज्ञानोबा इथं उंचीने बोलतात पिंड हाणला उसना पाचाचा देह तो पाचाचे झाले काय शब्द वापरलेत माऊलीचा अभंग बघा आकार तुला ना शिवंत हे तरी जाईल भूमियात तयावरी हरी चालत तेने मी होईल कृत्य कृत्य या 5 तत्वाचं पहिलं तत्व पृथ्वी तत्व आहे मी भूमी होईल माझा हरी माझ्या पाठीवरून चालेल मी कृतकृत्य होईल
दुजागुण आपी मिळे तरी मी होईन गंगाजळ. दुसरं आप तत्व आहे, गंगा आहे, पाणी आहे, जल आहे, तोय आहे. माझा श्रीहरी मला वायू आणि जलरूपात तोय रूपात घेऊन जाईल आणि त्या पाण्यानं माझ्या श्रीहरीला, माझ्या पांडुरंगाला, माझ्या आणि लेकराला मी रोज आंघोळ घाली. तिचा गुण तेजो रूप तरी मी होईन महादीप. आपल्याकडे नंदादीप लावतात देवात. श्रावण महिन्यात आमच्या खामगावला खंबेश्वराच्या मंदिरात 500 तास समय जळतात. पद्धत आहे ती आणि त्याला नंदादीप म्हणतो आपण. कधी मंदिराच्या बाहेर असती पहा, आपण त्याला टिकमाळ म्हणतो. तिचा गुण तेजो रूप तरी मी होईन महादीप आणि हरी रंगनी दीपमाळा. काय भावनीची भाषा आहे. दीप उजळी न समीप. अरे मी जरी तुमच्यातून गेली ना, त्या भूमी तत्वानं तुम्हाला पाय ठेवला की माझं ध्यान होईल रे. दिवा पाहिला की माझं ध्यान होईल. आपल्या पद्धत आहे दिवा पाहायची, ती आहे, परंपरा आहे, लक्षात ठेवा. महाराजांनी पुढे वायू व्यापक चौथा गुण आपल्याकडे छबिना निघाला. आता रामनवमीला पालखी निघते, काही गावात यात्रा असते, ज्ञानोबाचा सोहळा आपण पाहतो आणि कोणचे वारतो बघा. वार घालतो ना. मी वाऱ्याच्या रूपानं माझ्या गुरुची, माझ्या आईची, माझ्या मालकाची, माझ्या बाळाची सेवाच करेल. ज्ञानोबा भाषा बोलतात. वायू व्यापक चौथा गुण तरी मी विंजना होईन. शेवटचा गुण आकाश 5वा गुण तरी मी प्रसादे राहील पोकळी तत्वात. अशा पद्धतीनं काकून आपला देह पंचतत्वामध्ये एकरूप केला. त्यांच्या माघारी लेकरं दुःख झालं. आम्हालाही निरोप आला. पहिला फोन आला की महाराज काकू गेल्या. आम्ही त्या क्षणी निघालो. इथे अंत्येष्टीला आलो. पिंडाच्या वेळेला मला सेवा देण्याचा योग. या कुटुंबाचं प्रेम माझ्यावर फार आहे. साहेब तुमचे मेहने शिवाजीराव शिरूरला असताना मला आश्रम बांधायचा होता. सहज बोललो, तुम्ही जागा पहा, मी तुमचं काम करेल. हे तुमचंच आहे, इनामके राहूचं पाहुणा आहे. आमच्या 4 तालुक्यात हा मुलगा कीर्तन करतोय. मोठ्या साधूचा नातू आहे, चौरंगनाथ बाबांचा. टाळी वाजवा त्याच्याकरता कीर्तन करतोय. आज इनामके नाव आहे श्रीराम. नावच आणि महाराज श्रीराम ठेवलंय. इकडे नाथ जावई उभा आहे. संस्था आहे मुलांची. टिळेकर आडनाव आहे. राहुला कधी साहेब त्या पट्ट्यात गेला तर ते मला सारखे म्हणायचे, साहेबांनी आमच्या बाबाच्या आश्रमाचं काम केलं, आम्हाला भेटायचं, एकदा दाखवा साहेब. अरे म्हणलं तुम्हाला आता कार्यक्रमालाच घेऊन जातो. ही सारी गुणवान मंडळी. कोलते महाराज बागाचं वैभव आहे. हे वाजवणार बाळ राहूचं, कदम परिवारातलं, हे सारे उभे टाळकरी. लक्षात ठेवा. ही मंडळी 16 साली मला कीर्तन करायचं आपल्याला म्हणले. प्रांत होते साहेब. आणि माझं गाव नाही, माझी 5 गावं आहेत, मला 1 गाव नाही. किती टाळी वाजवायचा जरा. ज्या 5 गावची पालखी आज देशात महान आहे, शिखर शिंगणापूरला, त्या 5 गावाला ट्रका भरून स्वतःच्या खर्चानं स्वतःचं जेवण आणि पांडुरंगाचं महाराज सेवा करण्याचं 16 साली मला भाग्य लाभलं. असं काही साल मला आठवत नसेल. 16 साली चौरे महाराजांचा उत्सव होता, तेव्हा दुसऱ्यांदा मला साहेब घेऊन गेले. खूप प्रेम आहे. किती दिलं तरी काय द्यावे असे पावे उतराई ठेविता हा पाहिजे हो थोडा. म्हणून छोटी सेवा करण्याचं भाग्य मला त्यांनी दिलं. पुन्हा एकदा तुकोबारायचं भजन करायचं आहे. अभंग मी म्हटलेलं आहे, चाली झालेले आहेत. आरती करता लता तुम्ही सर्व नातवंड, काकूचे पुतणे, पुतण्यांच्या बायका, थोडक्यात तुमचा परिवार, नातेवाईक, मुली दिलेल्या आहेत झगड्यांना कुणा तिकडे आमच्या दौंडमध्ये, त्या सर्व नातवंडाने पुतण्यांनी इथं आरती करता विलंब साहेब, दळवी साहेब, आपण इथे यायचंय आणि आरती करायची. तुकाराम
तुकाराम तुकाराम ताठेकर राम तुकाराम